अलिबाग शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अंकितजी बंगेरा साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावर झालेलं आहे। त्यांच्या समवेत सन्माननीय निखिलजी चव्हाण साहेब, सन्माननीय गौरवजी पारकर साहेब, विवेकजी बिल्ले साहेब आणि तुषारजी भगत साहेब हे त्यांचे सहकारी सुद्धा आज आपल्या समवेत या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत। त्यांचं साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आज यासिनजी मर्चंट, कपिल ठाकूर, प्रितेश आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा बुलंद असा आवाज, मातृभाषेला ज्यांनी प्राधान्य देऊन या क्रिकेटच्या विश्वात एक आपला वेगळा ठसा समालोचन क्षेत्राच्या माध्यमातून उमटवलाय असे सन्माननीय चंदू शेट्टे सर आपल्या समवेत आज आहेत। तर विनंती असेल यासिन सर, आपण सर्वप्रथम सामन्याला सुरुवात करायची आहे। थँक्यू। मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य असेल आणि त्याचप्रमाणे एक सूचना आहे दोन्ही संघांना की पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। पहिली 4 षटकांना आपल्याला 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे। पहिला सामना रायगढ़ डायनामोस पेजारी। एक मिनट, इस वक्त हम स्टार्ट कर रहे हैं और सबसे पहले रोहन मैदान में जा रहे हैं। तालियों के जोरदार इस वक्त राहुल एमडी वॉरियर्स हम देख रहे हैं, राजेश, अभिषेक, तालियां मिलने चाहिए, राकेश, सूरज, प्रसाद, विघ्नेश, सौरभ, जयेश और कप्तान खुद सुमेर। ये सब बेस्ट ऑफ लक इस मैच के लिए। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। यासिन सर, काउंटडाऊन होईल, लेट देम सेट द फील्ड, त्यानंतर काउंटडाऊन होईल आणि मग आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे। रायगढ़ डायनामोस पेजारी हा संघ आणि त्या संघाचा कर्णधार आकाश तौसाळकर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विपक्ष असलेला संघ एमडी वॉरियर्स थळ या संघाचा कर्णधार सुमेध पत्रे। या दोन संघादरम्यान एक अप्रतिम लढत आपण पाहणार आहोत। आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। आत्ताच अंकुर यांनी सांगितल्याप्रमाणे की आपण क्षेत्ररक्षण सजवा, त्यानंतर काउंटडाऊन इथे केलं जाईल आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। आगे सिद्धार्थ और सुमित सलामी की जोड़ी मैदान में आते हुए तालियों की आवाज बज रही है यहाँ पर और काउंटडाउन की शुरुआत करने जा रहे हैं। जो बच्चे अंदर है प्लीज बाहर आ जाइए, जो बॉल चॉइस के लिए बॉल खड़े हैं। चारी बाजूला आपण पाहतोय की सर्व गॅलरीज भरलेले आहेत। स्टँड्स मध्ये आपण पाहताय आणि अजूनही प्रेक्षक इथे येत आहेत। आज मात्र या स्टँड बसलेला प्रेक्षकांना जागा पुरणार नाहीये असं काहीसं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय। बिल्कुल भी सही यासिन भाई, क्योंकि मैंने देखा है कि वानखेड़े स्टेडियम की कैपेसिटी 50,000 है, मोदी स्टेडियम की कैपेसिटी 1 लाख है, बेंगलोर की 1 लाख है, लेकिन हमारे इस अलीबाग प्रीमियर लीग की जो स्टेडियम है उसकी कैपेसिटी अगर देखा जाए तो 10 से 15,000 पीपल इस वक्त बैठ सकती है, मैच देख सकती है। और मैदान के बाहर बहुत सारे लोग जो यूट्यूब के माध्यम से भी यहाँ पर बने हुए हैं, तो सबका बहुत धन्यवाद, आभार। और चलते हैं इस पर्व के लिए जब आज अंतिम दिन है और फाइनल का मैच हम शुरुआत करने जा रहे हैं। या सामन्यानंतर दुसरा सामना जसविता म्हात्रे पुरस्कृत अमरदीप कोलगाव आणि त्यांचा विपक्ष संघ असेल भोसले वॉरियर्स थेरोंडा।
कोलगाव संघाचे सुमित भगत Countdown. हे कर्णधार असतील. तर आपण या सामन्याकडे वळणार आहोत. काउंटडाऊन इथे सुरू होतोय. लेट्स प्ले. आइए जोरदार तालियां एपीएल चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. अलीबाग प्रीमियर लीग एडिशन 3 तीसरे पर्व और ये अंतिम दिन, फाइनल डे और ये पहला मैच जारी है. रायगढ़ डायनामोस पेजारी बनाम एमडी वॉरियर्स थल. एमडी वॉरियर्स थल के कैप्टन सुमेध पत्रे ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है, आमंत्रित किया है रायगढ़ डायनामोस पेजारी को. फील्ड सजी हुई है. पहले ओवर के लिए गेंदबाज सुमेध खुद तैयार है. हमारे तमाम क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले और इन सारे क्रिकेट के खिलाड़ियों से प्यार करने वाले, मोहब्बत रखने वाले इन सारे क्रिकेट रसिकों का मैं साई झिराड़ क्रीड़ा मंडल और उसी के साथ साई महिला मंडल और ग्रामस्थ मंडल झिराड़ इनकी तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूं. कमाल का एटमॉस्फियर यहां पे बनता हुआ, क्रिकेट में वातावरण और चारों तरफ प्रेक्षक प्रेक्षक और प्रेक्षक. मैदान में हरियाली, मैदान में हरी हरी घास, मानो यहां पे हरा गालीचा लगाया गया हो. ये पूरी प्रतियोगिता ड्रीम्स क्रिकेट अलीबाग की जानिब से YouTube के जरिए से आप देख सकते हैं. इन सारे कैमरामैन, टेक्नीशियंस, ऑनलाइन स्कोरर और ऑपरेटर, इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. लगातार 3 रात एबी पैनल के अंपायर्स ने हमें यहां पे सहयोग किया, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. जय पवार सर, नदीम मोमिन सर और उसी के साथ कल हमसे जुड़े थे पवार सर, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. और लगातार 3 रात स्कोरर की भूमिका में मैन फ्रॉम थेरोंडा दरणे गुरुजी ये हमें यहाँ पे सहयोग कर रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया. छोटम शेठ और उनके सभी समिति मेंबर्स, ऑर्गेनाइजेशन कमेटी का मैं दिल के गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि उन्होंने यहाँ पे 3 रात मेहनत की है. विनोद पाटिल, मनीष भोईर, हरीश भोईर और उनके सारे साथी, उनकी जितनी तारीफ करें उतनी कम होगी. दिन रात उन्होंने एक किया है, सिर्फ 1 या 2 घंटे उन्होंने नींद ली है और लगातार यहाँ पे काम करते रहे हैं. मैनेजमेंट की तरफ काम करना, मैदान के बारे में काम करना, हर वो काम उन्होंने अंजाम दिया है और आज उन्हीं की वजह से, उन्हीं की मेहनत की वजह से एक बहुत ही खूबसूरत और एक बहुत ही शानदार टूर्नामेंट हम सब के सामने उन्होंने पेश किया है. सो पूरे समिति मेंबर्स, ऑर्गेनाइजेशन कमेटी का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा. क्या बात है, आतिशबाजी में ये मैदान में खूबसूरत हम देख रहे हैं. दूधिया रोशनी में नहाया हुआ पूरा ये मैदान, शानदार आयोजन और नियोजन के साथ ये क्रिकेट का हम ये पर्व देख रहे हैं. तीसरा अलीबाग प्रीमियर लीग, बहुत ही जबरदस्त आउटस्टैंडिंग क्रिकेट का इवेंट हम देख रहे हैं और जो नौजवान बच्चे, उन्हें एक प्लेटफॉर्म निर्माण किया है क्रिकेट के माध्यम से.
सभी हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से आप सबका हार्दिक हार्दिक स्वागत। मैं धनंजय कुलकर्णी और चंदू शेट्टी जी, यासीन भाई यहाँ पर, कपिल और प्रीतेश यहाँ पर मौजूद है और साथ में अंकुर हमारे स्टेज के ऊपर है। और हम चलते हैं सीधे अंकुर गलत के पास, जहाँ पर ट्रॉफी हम देख रहे हैं। ये जो ट्रॉफी है, ये ट्रॉफी की कीमत 5 लाख से भी अधिक है। इसके ऊपर सोने की परत लगी है, गोल्ड प्लेटेड ट्रॉफी। सभी का सपना इस ट्रॉफी को जीतना, और ट्रॉफी को देखने के बाद मैं अक्सर यही कहता हूं, क्या मैं तेरे काबिल हूं या काबिल नहीं। शानदार ट्रॉफी, इस ट्रॉफी पे नक्शी काम किया गया है। सबका सपना इस ट्रॉफी को जीतना। अलीबाग प्रीमियर लीग पर्व तीसरा, शानदार, आउटस्टैंडिंग और ग्रैंड इवेंट हम देख रहे हैं। चलते हैं सीधे कमेंट्री बॉक्स और सीधे अंकुर के पास। धन्यवाद धनंजय। अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून आपण पाहतोय नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतिषबाजी, आणि आजच्या तिसऱ्या रजनीतला खेळ आपण अनुभवणार आहोत। एमडी वॉरियर्स थळ विरुद्ध पेझारी या दोन संघांच्या दरम्यान हे क्रिकेटचं युद्ध मैदानावर रंगतंय, आणि हे क्रिकेटचं युद्ध पाहण्यासाठी विशेष आमंत्रित असे मान्यवर आज आपल्या व्यासपीठावर स्थानपन्न आहेत। त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं हे साई क्रीडा मंडळाचं परम कर्तव्य आहे, आणि त्या भावनेतूनच आपण मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत। सर्वप्रथम अलिबाग शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अंकितजी बंगेरा साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। माझी विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना, त्यांच्या समवेत अशोकभाई थळे यांना, की आपल्या शुभ हस्ते आपण अंकितजी बंगेरा साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत सन्माननीय ॲडव्होकेट अंकितजी बंगेरा साहेब। भारतीय जनता पार्टी अलिबाग शहर प्रमुख, अलिबाग शहर अध्यक्ष सन्माननीय अंकितजी बंगेरा साहेब, धन्यवाद। तदनंतर विशेषतः उरण येथून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत भेंडखलचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री मिलिंदजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। हरेशजी भोईर यांना विनंती असेल आपण मिलिंदजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सन्माननीय गौरवजी पारकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। साई क्रीडा मंडळाचे सचिव सन्माननीय रवीजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट गौरवजी पारकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल। यासीन सर, लेट द बॅटल बिगिन। धन्यवाद अंकुर। फॉग आहे का? फॉग आहे। अलिबाग प्रीमियर लीगचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय दिलीप शेठ भोईर आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोक शेठ थळे, चिटणीस सन्माननीय रवींद्र म्हात्रे, खजिनदार सन्माननीय सतीश भाऊ थळे आणि सदस्य
सुजीत जी माने, सन्माननीय अनंत म्हात्रे, राजेशजी गुरव, धनंजय माळवी, विजयजी ठाकूर आणि उमेशजी खेडेकर, त्याचप्रमाणे अविनाशजी जिराडकर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे समिती मेंबर्स, ऑर्गनायझेशन कमिटी, विनोद पाटील, सागर पाटील, मनीष भोईर, स्वप्नील घरत, मंदार पाटील, प्रशांत म्हात्रे, संकेत म्हात्रे, मनोज कोळी, मिलिंद वाडेकर, प्रकाश अष्टमकर आणि वैभव घरत, या सर्वांचे आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण खऱ्या अर्थानं सलग 2 ते 3 महिने या अलिबाग प्रीमियर लीग साठी त्यांनी आपला वेळ खर्च केलाय. फक्त वेळ खर्च केलेला नाहीये, तर तन मन धन इथे अर्पून त्याने ही एक मोठी स्पर्धा आपल्या समोर उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या सर्व मान्यवरांचे आणि समिती मेंबर्सचे आपण आभार व्यक्त करून वळणार आहोत पुन्हा एकदा आजच्या रजनीतील प्रकाश झोतातील पहिल्या सामन्याकडे. चलिए, तो इस मैच का आंखों देखा हाल मैं अपनी भारतीय राष्ट्रीय भाषा में आपको सुनाने जा रहा हूं. तो पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज सुमेध पत्रे, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है सिद्धांत पोड़ेकर. पहली गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और तेज तर्रार गेंद थी. हालांकि ड्राइव करने की कोशिश कर रहे थे सिद्धांत, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. सीधा विकेट कीपर रोहन पाटिल के हाथों में. और ये पहली गेंद बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत हो चुकी है. अनेक रिकॉर्ड इस प्रतियोगिता में लगातार दो रात हमें देखने को मिले. आज भी यहाँ पे जबरदस्त क्रिकेट देखने को मिलेगा. जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गली की दिशा में फील्डर तैनात है. बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये पहला झटका. सिद्धांत पोड़ेकर बैक टू द पवेलियन. लेना होगा. जल्दबाजी अगर करोगे, थोड़ी सी गलती करोगे तो इस ट्रॉफी से दूर रहोगे. इस ट्रॉफी को जीतना है तो मैं यही कहूंगा कि रख हौसला, वो मंजर भी आएगा. रख हौसला, वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठ ऐ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मगर उसके लिए आपको सब्र से काम लेना होगा. अंतिम क्षणों तक यहाँ पे खेलना होगा, डटे रहना होगा और उसी के साथ अच्छी बल्लेबाजी भी करनी होगी. पहले विकेट के बाद खुद कैप्टन आए हैं आकाश तौसालकर. अपने साथी बल्लेबाज से कुछ बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं. किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है देख सकते हैं कि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. 30 गज के दायरे को तोड़ना चाहते थे सिद्धांत, मगर फंस गए. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, बड़ा मोटा सिरा लिया था और कमाल का वो कैच गली की दिशा में. बिहाइंड द विकेट शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और उसी के साथ एक गली और उसी के साथ शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वायर लेग, मिड ऑफ और एक मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है. 30 गज के दायरे के बाद बाहर एक मिड विकेट हमें नजर आता हुआ. अगली गेंद सुमेध पत्रे, फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आकाश के लिए. आकाश तौसालकर फुल टॉस गेंद उसे खेला है सीधा फील्डर के ऊपर से. वहां पे फील्डर तैनात थे. पहली नजर में ऐसा लग रहा था कि यह उनके हाथों में जाएगी, मगर गेंद स्टैंड में और ये लगता हुआ एपीएल सिक्सर. के लिए दिलों की धड़कनें तेज थी. बल्लेबाजी करने वाली टीम की. फिर से एक बार सुमेध. जी हाँ, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जाने था, ये समझते हुए ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत निकला. बिंदी गेंद. विकेट कीपर रोहन पाटिल अप्रिशिएट पे तालियों के साथ उनका इस्तकबाल करते हुए, क्योंकि एक छक्का इस ओवर में जरूर हमें देखने को मिला है, मगर 3 गेंदें बिंदी और उसी के साथ एक विकेट भी यहां पे चटकाया. जी हां, फिर से एक बार फुल टॉस गेंद. आकाश तौसालकर फिर से एक बार फायर करते हुए उस गेंद को खेला है इस मर्तबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में बैक ये आता हुआ आकाश के बल्ले से दूसरा एपीएल छक्का.
एहसास जरूर है। दोनों की जो खिलाड़ी है वो दोनों भी कैप्टन खेल रहे हैं, कैप्टन टू कैप्टन। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था उसे, कारपेट के सहारे हेलीकॉप्टर की तरह वो उस गेंद को खेला था। कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 13 रन 1 विकेट के नुकसान पर। आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं तमाम क्रिकेट के चाहने वाले, तमाम क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठाते हुए। आपके स्क्रीन पर आकाश तौसालकर जो कि टीम है और उनके साथी बल्लेबाज सुमेध जाधव। हालांकि सुमेध जाधव को खेलने का मौका नहीं मिला अब तक। आकाश तौसालकर ने 4 गेंदों का सामना किया है और 2 छक्कों की सहायता से 13 रन बनाकर खेल रहे हैं। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 30 गज के दायरे में 13 रन जुटा लिए हैं। मिला जुला ये ओवर रहा, क्योंकि इस ओवर में 13 रन तो खर्च किए हैं मगर एक सफलता भी अर्जित की है। सुमेध पत्रे ने 2 फुल टॉस गेंदें करने की गलती की और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। इस बीच नए गेंदबाज आए हैं एमडी वॉरियर्स की जानिब से अभिषेक नाइक, अबू नाम से पहचाने जाते हैं। अभिषेक नाइक ने कल बहुत ही कमाल की गेंदबाजी की थी। पहला ओवर उन्होंने किया था और वहां पे 3 विकेट चटकाकर मैन ऑफ द मैच के हकदार भी रहे थे। सुमेध पत्रे ने अब अभिषेक के हाथों में गेंद सौंपी है। 30 गज के दायरे में देखिए डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ और इसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है। मैन फ्रॉम जिराड से बिलोंग करने वाले खिलाड़ी, बहुत ही बढ़िया उनकी एक्शन, क्रिकेटिंग एक्शन, हाई आर्म एक्शन और उसी के साथ बहुत ही अच्छा रिदम, शानदार फॉलो थ्रू, हर चीज उनकी बहुत ही बढ़िया नजर आती है। और इसी वजह से गेंद जब डिलीवर करती है तो गेंद बाहर की तरफ भी निकालने की क्षमता रखते हैं, गेंद को उछाल प्राप्त होता है। पहली गेंद पर चौके से स्वागत किया है सुमेध जाधव ने अभिषेक नाइक का, सॉरी आकाश तौसालकर के बल्ले से यह चौका आता हुआ। आकाश आज कुछ अलग ही सोच में, वो जानते हैं कि अभी नहीं तो कभी। जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बहुत बाहर भटकने वाले इस गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और रनों की संख्या हो चुकी है 18 रन। जोरदार अपील हुआ था ये, मगर उस अपील को सिरे से खारिज कर दिया है अंपायर जी ने। राइट आर्म राउंड विकेट। जी हां, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद इस मर्तबा गेंद नीची रही। फिर से एक बार देखिए, अलग ही अंदाज है खेलने का। आकाश तौसालकर का खेलने का अंदाज थोड़ा सा निराला है, हटके है। वो बहुत लेट खेलते हैं, अंतिम क्षणों तक उस गेंद को देखते रहते हैं और अपने ताकत के साथ उसी के साथ हेलीकॉप्टर बनाकर कोशिश करते हैं गेंद को उड़ाने का। ये देखिए, फिर से एक बार उड़ाया है, सीधे बल्ले से खेला इस मर्तबा। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क। ये लगा एपीएल सिक्सर। लगता हुआ छक्का, तकरीबन 200वां छक्का था इस प्रतियोगिता का। जी हां, आखिरकार ऑफ स्टंप के बाहर ललचाया, फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश की। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में यह कैच और इसी के साथ ये दूसरा झटका।
पहले ओवर में 13 रन, मगर ये बहुत ही बड़ा झटका लगा है। कैप्टन बैक टू द पैवेलियन, आकाश तौसालकर आउट हो चुके हैं। आकाश ने अपने टीम के लिए हालांकि बहुत ही बढ़िया शुरुआत दी। उनके बल्ले से 3 छक्के और 1 चौका देखने को मिला। कुल मिला के 9 गेंदों का उन्होंने सामना किया और 23 रन अपने टीम के लिए जोड़े। अभिषेक नाइक इस ओवर में थोड़ा सा खर्चीले नजर आ रहे थे, मगर जिस विकेट की उनको तलाश थी वो विकेट उनके खाते में आता हुआ। इस ओवर में 1 छक्का और 1 चौका हमें देखने को मिला था। आकाश तौसालकर आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं प्रसाद राउत। प्रसाद राउत स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार होते हुए। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है। डीप कवर में फील्डर तैनात और इसी वजह से 1 ही रन यहां पे मिलेगा। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन और इस ओवर में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 12 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान के बाद 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जब तक नए गेंदबाज आते हैं तब तक मैं आप सभी को ले चलूंगा वॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेट्टे के पास। धन्यवाद। हेलो हॅलो, व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत रामराजचे विद्यमान सरपंच सन्माननीय हिराजी काष्टे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। सन्माननीय हिराजी काष्टे साहेब, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रामराज। साई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अशोकभाई थळे यांना विनंती असेल की आपण हिराजी काष्टे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर उरण येथून विशेषतः या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय मणिरामजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। जयवंतजी साळुंखे यांना विनंती असेल की आपण मणिरामजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत मापगावचे माजी उपसरपंच सन्माननीय वसीमजी कूर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत मापगावचे माजी सदस्य सन्माननीय विजयभाई भगत यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। शेट्टे सर। धन्यवाद। अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे। आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर पेजारी संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला थळ आहे आणि सुमित पत्रेक जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत, त्यांनाच आपण गोलंदाजीसाठी पाहतोय। 1 धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल। आणि आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे एखाद्या तालुक्याच्या प्रीमियर लीगला एवढी मोठी गर्दी आणि एवढं मोठं आयोजन अख्ख्या महाराष्ट्रात कुठे झालं असेल तर ते अलिबाग मध्ये आज पाहायला मिळत आहे। कारण एवढी गर्दी, विशेष म्हणजे त्यामध्ये महिलांची संख्या, म्हणजे माथेरानच्या स्पर्धेनंतर महिलांची संख्या कोणत्या स्पर्धेत पाहायला मिळाली तर ती ही स्पर्धा आहे। आणि एखाद्याच्या तालुक्याच्या स्पर्धेला, नाईट स्पर्धेला एवढी गर्दी, एकमेव ठिकाण म्हणजे ते अलिबाग या ठिकाणी पाहायला मिळते। जिराड या वेळेला फटका टोलावलाय, भिरकावून दिला, सीमा रेषा पार, षटकार। सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मापगाव हे साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत। धन्यवाद विजय भाई। एक सूचना आहे, मैदानाच्या बाहेर MH064806 ही कार चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलेली आहे। MH064806 आपली कार त्वरित योग्य ठिकाणी पार्क करायची आहे। MH064806। शेट्टे सर। एका बाजूला जर पाहिलं तर रायगड डायमंड
डायनामोस संघ पाहायला मिळतोय, पेजदारी दुसऱ्या बाजूला एमडी वॉरियर्स थर्ड पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 34 धावा धावफलकावर आहेत, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि क्रिकेट प्रेम भारतात किती असू शकतं त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण काय प्रचंड गर्दी आहे आणि गेली 3 वर्ष सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की अलिबाग प्रीमियर लीगच्या या आयोजनाच्या गमक काय. आणि यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, फिल्डर आले तिकडे, त्यांच्याच हातात बॉल जाताना पाहायला मिळेल. सुमेश जाधवला माघारी परतावं लागतंय, आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. खेळाडू बाद. तर फुलटॉस बॉल होता, ऑप्शनच्या बाहेरचा होता. सुमेध यांचा दिशा द्यायचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु तिकडे ए फिल्डर होते आणि त्यांनी एक चांगली कॅच तिकडे पकडली आणि आणखीन एक धक्का इकडे दिलाय. माननीय श्री दिलीपजी भोईर साहेब म्हणजे छोटम सेठ यांचा आभारी असेल, कारण एवढी मोठी स्पर्धा, विशेष म्हणजे स्वतः क्रिकेट खेळाडू आहेत, क्रिकेट प्रेमी आहे आणि ज्या स्पर्धेचे वर्षभर वेध लागलेले असतात. पहा, 2007 साली भारतीय टीमने T20 विश्वचषक जिंकला, 2008 ला IPL आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जगाच्या क्रिकेटवर एक वेगळी छाप पडली, ती प्रीमियर लीग नावाची. आणि बघता बघता अख्खं जग प्रीमियर लीगच्या जाळ्यात आलं आणि अलिबाग तरी कुठे मागे राहणार आहे. मागील 3 वर्षापासून जर पाहिलं तर अलिबागकर देखील या क्रिकेटच्या रंगात न्हाऊन जाताना पाहायला मिळतात. ही गर्दी पाहताय, हा महिला वर्ग देखील, आमच्या माता भगिनी देखील या क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे जो आपल्याला रात्रभर जागवतो आणि आजची रात्र देखील अलिबागकरांची ही क्रिकेटच्या मैदानावर असणार आहे. झिराडचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काय जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच छोटम सेठ यांचे खूप खूप आभारी असतील हे सगळे अलिबागकर, कारण त्यांच्या माध्यमातून एवढं जबरदस्त क्रीडांगण म्हणा, प्रेक्षक गॅलऱ्या म्हणा, कारण कुणी कल्पनाही करू शकत नाही की तालुक्याच्या प्रीमियर लीगला एवढी गर्दी होऊ शकते का, तर होऊ शकते. त्याचं उत्तर अलिबाग प्रीमियर लीग आहे आणि त्याचं 3रं पर्व आज आपल्याला पाहायला मिळत आहे. 34 धावा धावफलकावर आहेत, 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आहे, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय आणि तेच वेड घेऊन आलंय अलिबाग मध्ये, अलिबाग प्रीमियर लीग मध्ये. आता माझंही स्वप्न होतं, 12 वर्ष झाले समालोचन करतोय, म्हणजे संदीप जगे सर म्हणा किंवा यासीन सरांना देखील कळवलं होतं की एकदा का होईना अलिबागला कॉमेंट्री करायची आहे. आणि तो आज 12 वर्षानंतर का होईना छोटम शेठ तुमच्या माध्यमातून तो आजचा दिवस उजाडला आणि आज अलिबाग मध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. तर जाऊयात आपण या ठिकाणी मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 34 धावा धावफलकावर आहेत, 3 विकेट माघारी परतलेले आहेत. प्रसाद राऊत आणि जोडीला जर पाहिलं तर सौरभ आहेत. यावेळेला खराब बॉल, त्याच्यावर आक्रमण, समोरच्या दिशेने खेळला गेला, हा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. अलिबाग आणि क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे आजच नाही तर कित्येक वर्षापासून अलिबाग आणि क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि क्रिकेट संघ आणि व्यावसायिक क्रिकेट खेळाडू हे देखील अलिबाग मध्ये आजच नाही तर कित्येक वर्ष येत आहेत. त्यामुळे प्रेक्षक, अलिबागच्या प्रेक्षकांना क्रिकेटच्या विषयी काही नवीन सांगायला नको. आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट, आणि हे टेनिस बॉल क्रिकेट अलिबागकरांनी कित्येक वर्ष डोक्यावर घेतलेलं आहे. खूप सारे संघ इकडनं पाहायला मिळाले, खेळाडू पाहायला मिळाले, स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करून आहेत. जरी तालुक्यातील, म्हणजे इकडे कोणी आयकॉन नाहीये, त्याचबरोबर व्यावसायिक खेळाडू तालुक्याच्या व्यतिरिक्त कोणी नाहीये, तरी सुद्धा ही गर्दी आहे. आणि त्याचं कारण आहे श्री दिलीपजी भोईर साहेब म्हणजे छोटम शेठ यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या आयोजनाला पाहण्यासाठी, आपल्या तालुक्यातीलच हिरो पाहण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. तसं पाहिलं तर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतं अलिबाग, परंतु अलिबागच्या क्रिकेटने आज जगाला भुरळ घातले मी म्हणेल, कारण एवढं जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आयोजनात कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली गेलेली नाहीये. या खास या स्पर्धेसाठी हे मैदानावरील हिरवळ देखील आपल्याला पाहायला मिळते. हे उंच उंच म्हणजे फिटेड या ठिकाणी जो विद्युत प्रकाश होत आहे तो देखील कायम स्वरूपीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत झिराडचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलेल्या सन्माननीय प्रार्थना भोईर मॅडम
यांचं स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या माजी सरपंच सन्माननीय दर्शनाताई भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रार्थना भोईर मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत सासवणेच्या विद्यमान सदस्या सन्माननीय नैनाताई शिळदणकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत सौभाग्यवती अस्मिताताई पाटील विद्यमान सदस्या ग्रुप ग्रामपंचायत सासवणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड सुजाताताई माने यांना आणि माजी सदस्य कीर्तिताई माने यांना की आपल्या शुभ हस्ते नैनाताई शिळदणकर आणि अस्मिताताई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर. धन्यवाद. चौथं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतंय. सूरज खांबे यांना आपण जरूर पाहतोय. प्रसाद राऊत आहेत दुसऱ्या बाजूला. सौरभ यांना पण पाहतोय. 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद यांच्याकडून काही आकर्षक फटके आलेत खरे, परंतु 5 षटकांचा सामना आहे. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्टमच्या बाहेरचा हा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावलाय, आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातंय क्रिकेट. सगळं काही टेन्शन विसरून जातो या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण, आणि या क्रिकेटच्या खेळाचेच होऊन जातो आपण. असा हा अद्भुत खेळ आज मात्र अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय आपण. साई क्रीडा मंडळ जिराड, साई महिला मंडळ जिराड आणि ग्रामस्थ मंडळ जिराडच्या वतीने हे भव्य दिव्य आयोजन आणि अतिथी मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या सुंदर मैदानामध्ये सुंदर असं क्रिकेट सुरू आहे आणि त्याचा आनंद आपण घेत आहात. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. विकेट मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का बसतोय. देताना आपला पाहिला मिळेल. विकेट नंबर जर पाहिलं तर 4 माघारी परतलेले आहे. 5 षटकांची लढत आहे. पहा, प्रत्येक टीमने मेहनत घेतली. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी खेळाडूंवर बोली लागली. खेळाडू विविध संघात विभागले गेले. त्यानंतर स्पर्धेचा दिवस उजाडला. वेट बॅट्समॅन इन करायचे. इन नियम तुम्हाला माहित आहेत ना दादा? कॅप्टन लक्षात द्या, फलंदाजी संघ आहे. सर्व संघांच्या व्यवस्थापकांनी कोचेसनी एक सूचना लक्षात घ्यायची आहे. ही अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. प्रत्येकाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन मैदानामध्ये करायचं आहे. सर. सौरभ पाटील यांना पण बॅटिंगसाठी पाहतोय. सूरज खांबे गोलंदाजीसाठी एक यश तर त्यांना मिळालंय. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु फलंदाजांना देखील उत्तर द्यावं लागेल. आपल्या हातातली बॅट फिरवावी लागेल, तेव्हा धावा होतील. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारं, पुण्या मुंबईपासून जवळच्या अंतरावर असणारं हे अलिबाग आज मात्र क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळत आहे. अलिबागला खूप मोठा इतिहास आहे. ऐतिहासिक असं हे अलिबाग. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचं मुख्यालय देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. एक ना अनेक विशेषणे या अलिबागची आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत खूप सारे मात्र या ठिकाणी आपल्याला अगदी क्रिकेटपटूंपर्यंत देखील तुम्हाला अलिबागमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये वास्तव्याला पाहायला मिळतात. असं हे अलिबाग आज क्रिकेटच्या रंगात. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार.
5 षटकांचा सामना आहे. एक एक बॉल जसा पुढे जाईल तसा दबाव वाढेल आणि दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा आहे या हेतूने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आणि खूप चांगला फटका या ठिकाणी सौरभ पाटील यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 6 धावा. तिकडे जर पाहिलं तर कॅचही सुटली आणि 6 धावामध्ये तो स्ट्रोक परावर्तित देखील झालाय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि लेंथ वरून बॉल हा यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ झाला. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकं संपल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 4 विकेट माघारी 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय हितेश शेठ भगत आवास यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल सन्माननीय धनंजय माळवी सर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हितेश शेठ भगत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय जयवंत अंबाजी साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. शशांकजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण जयवंत अंबाजी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी रोहा तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय मिथुनजी सरलेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सतीशजी थळे यांना विनंती असेल की आपण सरलेकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कॉम्बॉक्स. यावेळेला मात्र पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न होता सौरभ यांचा, परंतु यशस्वी नाही झाला आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत जयेश लट. शेवटचं षटक सुरू आहे. आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. म्हणजे मैदानात जो आला असेल त्याला प्रत्येकाला आपला स्वतःचा किंवा कुटुंबियांचा बरोबरचा एखादा सेल्फी काढायला तर नक्कीच वाटला असणार आहे, कारण हा माहोल वर्षभरातून एकदा येतो आणि तो आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करायला काय हरकत आहे. बऱ्याच जणांनी व्हिडिओज घेतले असतील, का नाही घेणार, कारण एवढं सुंदर वातावरण पाहायला मिळत आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट एवढ्या हिरवळीच्या ग्राउंडवर खूप कमी वेळा खेळताना पाहायला मिळतं. नाहीतर आमच्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंच्या नशिबात आजपासून काही वर्ष मागे गेले तर कुठे शेतीमध्ये मॅच खेळल्या जायच्या, कुठे समुद्र किनाऱ्यावर मॅचेस खेळल्या जायच्या, कुठे रस्त्यावर खेळल्या जायच्या. अशा विविध ठिकाणी कुठे जर पाहिलं तर काचखळगे असायचे तिकडे खेळल्या जायच्या. परंतु एवढ्या सुंदर मैदानात जर तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळते तर भाग्यच म्हणावं लागेल या सगळ्या खेळाडूंचं. अलिबागला क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे. अलिबागला जर पाहिलं तर कबड्डीचा इतिहास आहे. अगदी समुद्रावर चालणाऱ्या बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि आणखीन एक धक्का जयेश या ठिकाणी देत आहेत. प्रमोद आल्या पावली माघारी परतले. लगातारची दुसरी विकेट. अलिबागला क्रिकेटची परंपरा आहे. आजच नाही तर कित्येक वर्ष इकडल्या स्पर्धा असतात. म्हणजे त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडले खेळाडू देखील जगात जाऊन चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अलिबाग हे नेहमीच चर्चेत राहताना पाहायला मिळत आहे. आणि आज अलिबाग प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. प्रत्येकाने आजचा दिवस राखून ठेवलेला आहे, कारण उद्याचा सुट्टीचा दिवस आहे खरा, परंतु आजची रात्र क्रिकेटवाली, आजची रात्र अलिबागवाली, आजची रात्र अलिबाग प्रीमियर लीग वाली, एवढंच मात्र प्रत्येकाने ठाण मांडलंय. आणि आपल्या कुटुंबाला घेऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि आमच्या माता भगिनींपर्यंत याच ठिकाणी सगळ्यांची गर्दी होताना पाहायला मिळालेली आहे, कारण आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत. 2 विकेट तर अगोदरच घेतल्या, तिसरीही येईल का, परंतु नाही. कॅच हातातून निसटलाय त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं खरं, परंतु इकडे कॅच हातातून निसटली आहे आणि धावा जर पाहिलं तर त्या ठिकाणी येतात त्या
47 वर धावसंख्या जाताना पाहिला मी तर 2 धावा. पहा हाही चेंडू मात्र या ठिकाणी जयेश लट यांनी खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता. टायमिंग चांगलं नव्हतं झालं. लगातारच्या 2 विकेट नंतर तिसरी विकेट मिळवण्याची देखील संधी होती, परंतु तिकडे 3 खेळाडू आले, कॅच मात्र नाही झाली आणि 2 धावा तिकडे मिळत आहेत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं नीरज, यावेळेला आपण पाहू शकता आणखीन एक विकेट. यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड. नाही सोडली आणि लगेच दुसऱ्या बॉलवर त्याच फलंदाजाला माघारीही पाठवलंय. आणि अगदी पहिलीच मॅच आहे, पहिलाच डाव आहे. 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक. पहा, जिकडे दर्जेदार क्रिकेट ना तिकडे प्रेक्षक येतात म्हणजे येतात. मैदानात सुद्धा गर्दी करतात आणि युट्यूबला सुद्धा गर्दी करतात, जसं सध्या ड्रीम्स क्रिकेटवर गर्दी केलेली आहे. दिलीप शेठ भोईर म्हणजे छोटम शेठ यांचं मनापासून आभार, कारण एवढं मोठं दर्जेदार आयोजन. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहिला मिळेल. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकात या गोलंदाजीला तोड नाहीये आणि आणखीन एक खेळाडू मात्र या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि जय शेताना माघारी परतताना पाहायला मिळतील. आणखीन एक विकेट. डोळ्यांची पारणं फेडणारं क्रिकेट काय असतं ना, ते आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. 16 टीम होत्या, 16 मधल्या 8 राहिलेल्या आहेत आणि जसजशी एक एक मॅच पुढे जाईल टीम कमी कमी होत राहणार आहे, परंतु ती एक वेगळी मजा आजच्या रात्रीत आपल्याला मिळणार आहे. यावेळेला आक्रमण केलंय, अंतिम चेंडूवर बॉल पाठवलाय लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. उपस्थित सन्माननीय सुरेशजी जगदाळे साहेब, कीम येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल भूषण कुडतडकर यांना की आपल्या शुभ हस्ते सुरेशजी जगदाळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर भारतीय जनता पार्टीचे अलिबाग तालुका सरचिटणीस सन्माननीय राकेशजी अवचटकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय राकेशजी अवचटकर साहेब. थँक्यू अंकुर. त्या अगोदर आपण एक टॉस सुद्धा करणार आहोत. जसविता चॅलेंजर अमरदीप कोळगाव विरुद्ध सामना होईल भोसले वॉरियर्स. आपण कर्णधार समोर यायचं लगेचच या ठिकाणी आणि आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्येचा खूप मोठा डोंगर समोर ठेवला गेलेला आहे आणि पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. डायनामोस पेदारी संघ आउटस्टँडिंग बॅटिंग. $54 रन 55 रन टू विन. एमडी वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजेत. कर्णधार पुढे यायचे. जसविता चॅलेंजर अमरदीप कोळगाव विरुद्ध भोसले वॉरियर. कॅप्टन समोर या. अंकुर तोपर्यंत. हॅलो. धन्यवाद धनंजय. कॅप्टन उरण येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनील. राजेंद्रजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होणार आहे. आदरणीय छोटम शेठ यांना विनंती असेल की आपण राजेंद्रजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांच्या समवेत श्री तुषारजी भगत, भारतीय जनता पार्टीचे मच्छीमार सेलचे सदस्य अलिबाग येथील सन्माननीय तुषारजी भगत यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल.
अंकुर एक मिनिट हा. आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दोन संघ या ठिकाणी आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जस्मिता चॅलेंजर कोळगाव विरुद्ध भोसले वॉरियर्स. आपण रणबीरला कॉल करणार आहोत. राहुल भोर यांच्या हस्ते रणबीरला कॉल होतो. या ठिकाणी टॉस किया जा रहा है और एपीएल इसके ऊपर गिरता हुआ यह और टेस्ट यहाँ पर टॉस जीता है. क्या बात है सुमित, टॉस जीता, निर्णय क्या लोगे आप? फील्डिंग करेंगे हम लोग. क्या बात है, फील्डिंग कल से अगर देखा जाए तो शायद यहाँ पर ओस बहुत कम है, शबनम बहुत कम है, उसके लिए आपने फील्डिंग ली है क्या? हाँ हाँ सर, हमने डिसाइड किया पहले ही कि हम टॉस जीतकर फील्डिंग ही लेंगे. क्या बात है. और कितने रनों के अंदर रोकने का प्रयास करेंगे? 50 के अंदर रोकने का ट्राई करेंगे उन. और टीम में कुछ चेंजेस किया आज? हाँ थोड़ा अभी मीटिंग होने के बाद पूरा चेंज होगा सब. किसको खिला रहे हैं आप लोग अभी? अभी हमने डिसाइड किया है कि पहला जो मैच खेला ना वही टीम डिसाइड किया है, लेकिन अभी थोड़ा चेंजिंग और हो जाएगा. ठीक है, बेस्ट ऑफ लक. आइए, इस वक्त फील्डिंग है, बल्लेबाजी आपकी है, तो क्या निर्णय बल्लेबाजी करते समय कितने रन बनेंगे और क्या चेंजेस किया आपने? बल्लेबाजी आए तो हम 70 प्लस स्कोर करेंगे. क्या बात है, दमदार आवाज एकदम. बल्लेबाज है तो 75, उससे भी ज्यादा बन सकते हैं. और क्या लगता है कि सेकंड गेंदबाजी के लिए आएंगे तो किसको चेंजेस किया गेंदबाजी को लेकर? अभी तो कुछ सोचा नहीं, चेंजेस करेंगे हम. थैंक यू, बेस्ट ऑफ लक आपको. एक फोटोग्राफी हो रही है यहाँ पर. धन्यवाद, राहुल साहब धनंजय. खड़े हैं और धनंजय. चलते सीधे स्टेज के पास. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट अंकितजी बंगेरा साहेब यांना विनंती असेल की अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 च्या माध्यमातून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. मान्य व्यासपीठ, आज छोटम शेठ तुमच्या माध्यमातून या साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून इंटरनॅशनल क्रिकेट किंवा इंटरनॅशनल ग्राउंडवरती मॅच बघण्यासारखा अनुभव तुम्ही आम्हाला दिलेला आहे. म्हणजे जो इंटरनॅशनल लेवलला जी काही मॅच होते किंवा जसे ऑडियन्स आहेत, या ऑडियन्समध्ये लेडीज, जेंट्स, महिला, भगिनी सगळ्या आहेत. तर अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला एक अनुभव दिलेला आहे. या साई क्रीडा मंडळ तर्फे ज्या मॅचेस होत आहेत यासाठी भारतीय जनता पार्टी अलिबाग शहरातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या खेलो इंडिया या स्वप्नाला आपण साक्षात्कारात आणलेलं आहे. त्यासाठी मी छोटम शेठ यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद ॲडव्होकेट अंकितजी बंगेरा साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाकडे आपण जाऊयात. पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेने, तिकडे थोडीशी मिक्स फील्ड होताना पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर इकडे 2 धावा केल्या आहेत. पूर्ण 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 5 षटकं इकडे आहेत आणि या 5 षटकांमध्ये 54 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे टीम MD फाउंडेशन थर्ड संघाला. पाहूया कशा प्रकारची ही आहे झळाळती ट्रॉफी. अगदी सोन्याचा मुलामा असणारी ही ट्रॉफी आहे आणि म्हणूनच चर्चेचा विषय आहे ही स्पर्धा. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु अचूकता इकडे हरवून बसले. वाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. आकाश तवसाळकर यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. रॉयल फेस्टिवल बोर्लीमध्ये काय जबरदस्त खेळ केलाय यावर्षी आणि तेच आकाश आणि चर्चेतील खेळाडू आहेत. परंतु जयेश लट म्हणा किंवा विघ्नेश म्हणा यांच्या इकडे प्रचंड स्ट्रेंथ आहे. तालुक्याच्या या प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक जण मात्र बेस्ट आहे, म्हणूनच या स्पर्धेत तो खेळत आहे. पाहूया, परंतु आज प्रत्येकाला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा दांडी 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 गुल. जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानात येतोय तोपर्यंत व्यासपीठावर उपस्थित काही सन्माननीय अतिथी आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. सन्माननीय प्रभाकरजी मोहिते साहेब, मापगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना की आपण प्रभाकरजी मोहिते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विवेकजी बिल्ले साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी अलिबाग कोळेवाडा येथील युवा नेते सन्माननीय श्री तुषारजी भगत यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर सन्माननीय श्री परशुरामजी भोनकर साहेब, बोरघर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बोरघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल विजयजी ठाकूर, अनिलजी भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण
परशुरामजी भोनकर, विवेकजी बिल्ले, तुषारजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या या मंचाची शोभा वाढवण्यासाठी अलिबाग शहरातील मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये सन्मान्य आकाशजी राणे, यतिराजजी पाटील, मयुरेशजी कुथे आणि ऋषिकेशजी चिरंदकर यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मावळा प्रतिष्ठान अलिबाग कॉम्बॉक्स. ओ आल्या आल्या एक वेगळाच फटका या ठिकाणी पेश केला आणि सौरभ गवाणकर यांच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी खेळला गेला आहे सीमारेषेच्या पलीकडे फटका 4 धावांसाठी. चौका सन्मान या ठिकाणी केला जातोय. छोटम शेट्टी यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. सवयत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने यावेळेला मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न, विकेट आली तो दबाव मात्र इकडे हटवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर वाईट +1 म्हणजे 2 धावा या ठिकाणी पुन्हा मिळणार आहेत. पाहत असं पाहिलं तर 54 मोठी धावसंख्या नाहीये या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, परंतु या ठिकाणी जर तुम्ही अशाच काही विकेट घेतल्या तर दबाव क्रिएट होऊ शकतो. तो दबाव या ठिकाणी वाढवावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला विकेट आणि डॉट बॉल या गोष्टी कराव्या लागतील. आपापल्या गावातून, आपापल्या वाडीवरून, वस्तीवरून आणि या ठिकाणी प्रेक्षक दाखल झालेले आहेत. आपल्या कुटुंबियांना घेऊन लहान लहान मुले देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे कारण या स्पर्धेत कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाहीये. यावेळेला स्ट्रोक खेळला गेलाय मिड विकेटच्या दिशेने, जबरदस्त प्रहार केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. व्यासपीठावर आज या स्पर्धेच्या निमित्तानं एक आध्यात्मिक ऊर्जा संचारलेली आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्याचं कारण म्हणजे मापगाव येथील आपल्या सर्वांचे लाडके राऊत सर आज या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आध्यात्मिक कार्याच्या जोरावर समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलंय आणि बहुकठीण अशी नर्मदा परिक्रमा त्यांनी सतत 3 महिने पायी चालून पूर्ण केले. ज्या नदीच्या बाबतीत म्हटलं जातं की ज्या नदीतला प्रत्येक दगड हा शिवलिंगा समान असतो, अशा पवित्र नदीची परिक्रमा करणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय राऊत सर यांना माझी विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय छोटम शेट्टी यांना विनंती असेल की राऊत सरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून करायचा आहे. नंतर एक नोटीस लक्षात घेतलं असं की आत्ता हे सामने बघत असलेले जे हजारो प्रेक्षक आहेत त्यात माझे शेकडो विद्यार्थी सामना बघतायत. हे माझं कौतुकास्पद म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. प्रथम सर्वांनी छोटम शेठ यांच्यासाठी टाळ्या वाजवत अशी मी सर्वांना अपील करेन. अलिबाग तालुक्यात असलेला हा हिरा झिराड गावामध्ये याबद्दल
मला नक्की अभिमान आहे, कारण माझ्या शेकडो विद्यार्थी या जिराड गावात आहेत. कनकेश्वराच्या पायथ्याशी असलेले हे गाव धन्यवाद सर. आपले आशीर्वाद आमच्या आदरणीय छोटम शेठच्या मागे निरंतर असतात आणि यापुढेही राहतील अशी आशा या ठिकाणी बाळगतो. सरांच्या समवेत आलेले सन्माननीय प्रदीपजी काठे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. काटे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. त्याचबरोबर एक विशेष असा सत्कार या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून आपण करणार आहोत. चौल बागमाळा येथील रहिवासी असलेली एक छोटी खेळाडू आहे, जिने पिंपरी चिंचवड जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवलंय. अलिबाग येथील रहिवासी असून पहा, पिंपरी चिंचवड सारख्या प्रसिद्ध अशा महानगरपालिकेमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा तिने या ठिकाणी उमटवलाय. महाराष्ट्र राज्य स्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये 3 गोल्ड मेडलची मानकरी असलेली कुमारी स्वस्ती संदेश नाईक, चौल बागमाळा येथील रहिवासी कुमारी स्वस्ती संदेश नाईक हिचा भव्य असा सत्कार या व्यासपीठावर आपण करणार आहोत. विनंती असेल आदरणीय छोटम शेठ यांना की आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा सत्कार अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो या खेळाडूसाठी. कुमारी स्वस्ती संदेश नाईक. आजच्या आधुनिक जगात ज्या ठिकाणी महिला सशक्तीकरणाची खूप गरज आपल्याला जाणवते, अशातच अशी ही छोटी खेळाडू जी मुष्टी योद्धा आहे, म्हणजे बॉक्सिंग करते, प्रत्येक महिला भगिनीने तिचा आदर्श घ्यावा असं कार्यकर्तृत्व तिच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याच निमित्तानं साई क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ झिराड यांच्या माध्यमातून तिचा भव्य असा सत्कार आपण व्यासपीठावरून अनुभवतोय. धन्यवाद. स्वस्ती संदेश नाईक, कॉम्बॉक्स. धन्यवाद. तिसऱ्या षटकाला मात्र आता सुरुवात झाली आहे. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 54 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर या ठिकाणी धावा 30 झाल्या होत्या, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. म्हणजे 18 चेंडूमध्ये 24 असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. इकडे जर पाहिलं तर सौरभ गव्हाणकर काय जबरदस्त कामगिरी करतायत. विघ्नेश कटोर यांची देखील त्यांना तेवढीच साथ पाहायला मिळते. 14 धावांवर ते खेळतायत, 12 धावांवर खेळतायत सौरभ खेळतायत. परंतु आता मात्र जयेश यांना या ठिकाणी विकेटसाठी जावं लागेल, कारण मॅच जसजशी पुढे चालली आहे मात्र हातातून जाईल, परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील.
चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, परंतु तिकडे थोडीशी पुन्हा एकदा मिक्स फील्ड होताना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की हातातच बॉल गेलाय, तिकडे हातातून सुटला आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली, परंतु धाव मात्र आल्याशिवाय राहिलेले नाहीये आणि हेच करावं लागणार आहे. इकडे तुम्हाला डॉट बॉल करावे लागतील, चांगले चेंडू टाकावे लागतील. फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. सध्या दोन्ही फलंदाजांचा जम बसलेला आहे, परंतु जरी जम बसला असेल त्यांना रोकावं लागणार आहे तुम्हाला, कारण आज प्रत्येकाला जिंकायचं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला. जरी मागील बॉलवर या ठिकाणी धाव आली मिक्सफील्डची, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि जयेश यांचं कौतुक करावं लागेल. जयेश शेळके हे सध्या आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे, धावा चांगल्या झाल्यात, तरी सुद्धा मला माझ्या टीमसाठी खेळायचं आहे आणि माझ्याही नावाचा डंका अख्ख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नक्कीच होणार आहे, कारण स्पर्धेचं स्वरूपच एवढं आहे. जरी तालुक्याची अलिबागची, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आज इकडे लागलंय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॉल अडवतायत. एक धाव. जयेशचे कौतुक करावंच लागेल. पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम घालण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 33 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जयेश यावेळेला पुन्हा चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉंग ऑनला खेळलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे एकेका धावेचे चेंडू आहेत ना, ते थोडासा दबाव क्रिएट करतील. ते पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतील पेजारी टीमला. दुसऱ्या बाजूला थर्ड टीम चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, कारण त्यांनी विकेट गमावलेली नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेजारीचा प्लस पॉइंट या षटकात 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा आलेल्या आहेत. सौरभ समोर जर पाहिलं तर जयेश शेळके चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली त्यांनी. यावेळेला पाहू शकता आखूड टप्प्याचा बॉल, शेवटचा बॉल मात्र खराब जरूर होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, चेंडूची फेकी केली आहे आणि एकाच धावेवर काय कमबॅक केलंय जयेशने. या ओव्हर मध्ये जर पाहिलं केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत, याला म्हणतात कमबॅक आणि जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपतोय, 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि इकडे जर पाहिलं तर एमडी फाउंडेशन थर्ड संघाची धावसंख्या 35 झाली आहे. अजूनही 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच मात्र रंगतदार ठरते. आणि धन्यवाद सर. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण एक वेगळा असा सत्कार या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, 2019चं वर्ष होतं. अख्खं जग लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोविडचा भयावह असा त्या ठिकाणी रौद्र रूप कोविडचा आपण अनुभवत होतो. त्या 2019 ते साधारण 21च्या कालखंडामध्ये आदरणीय छोटम शेठ यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून खूप सारी रुग्णसेवा केली. त्यांना साई क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तितकीच मोलाची साथ लाभली आणि त्याचबरोबर झिराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सन्माननीय उल्हासजी म्हात्रे यांचे देखील मोलाची साथ त्या ठिकाणी लाभली. त्यांना आपल्या आदरणीय छोटम सेठ यांनी शब्द दिला होता की तुमचं माझ्यावर एक ऋण आहे, ते ऋण मी मोठ्या जनसागरासमोर व्यक्त करीन आणि तो आजचा दिवस आलेला आहे असं आदरणीय छोटम सेठ यांना वाटतं. माझी विनंती असेल, झिराड येथील प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सन्माननीय उल्हासजी म्हात्रे यांनी या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या करायच्या आहेत मित्रांनो. आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोविडच्या भयावह काळात अनेक रुग्णांची सेवा ज्यांनी केली असे आदरणीय उल्हासजी म्हात्रे साहेब. सापत्निक त्यांचा भव्य असा सत्कार या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धनंजयजी माळवी आणि आदरणीय छोटम सेठ यांच्या शुभ हस्ते या
दाम्पत्याचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. कठीण काळामधले आपण खरे हिरो आहात. त्याबद्दल तुमच्या कार्याला संपूर्ण साई क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ झिराड यांच्या माध्यमातून मानाचा मुजरा. कॉम्बॉक्स. इकडे जर पाहिलं तर मॅच मध्ये रंगतता वाढताना पाहायला मिळते. कधी ही मॅच थर्डच्या बाजूने जाते, कधी मॅच पेजारीच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर षटकार आल्यानंतर प्रमोद यांच्याकडून जर पाहिलं तर या ठिकाणी अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तोच इकडे दाखवण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. त्यानंतर देखील जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलेला आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर अजूनही आपण पाहू शकता 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता म्हणजे मॅच बनते या ठिकाणी आणि प्रेक्षकांना देखील अशाच मॅचेस पाहायच्या असतात आणि अलिबाग आज क्रिकेटच्या रंगात पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन मात्र या ठिकाणी दिलीपजी भोईर साहेब म्हणजे छोटम शेट यांचं पाहायला मिळतंय आपल्याला. उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर साई क्रीडा मंडळ जिराड, साई महिला मंडळ जिराड आणि ग्रामस्थ मंडळ जिराडचे आयोजन पाहायला मिळत आहे. परंतु अनुभवी प्रमोद पाटील एका बाजूला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपल्याला फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील विघ्नेश. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. गॅप मध्येच गेला हा बॉल आणि जाईल सीमा रेषा पार. बॉल होता आणि थोडस ओव्हर पिच देखील होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी या सीमारेषा पलीकडे पाठवलाय. थोडासा दबाव निर्माण केला होता. बॅक टू बॅक जे 2 डॉट बॉल आले होते परंतु अजूनही जर पाहिलं 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. खूप चांगला खेळ मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर करताना पाहायला मिळत आहेत. विघ्नेश देखील आणि सौरभ देखील दोघांनी काही आगळे वेगळे फटके खेळले. व्यासपीठावर उपस्थित अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ निवडणूक समिती सहसंयोजक भारतीय जनता पार्टी सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेशजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर. इकडे जर पाहिलं तर मॅच बघता बघता पुन्हा एकदा रंगात येताना पाहायला मिळते. मान्यवरांचा सन्मानही होतोय, त्यांचंही स्वागत असणार आहे. परंतु मॅच गेली आता अंतिम टप्प्यामध्ये. चुरस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता, कारण 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. अलिबाग प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही जर आतमध्ये आलात म्हणजे या ठिकाणी आपण कुठे आलो, एखादा आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी तर आलो नाहीये ना. अशा प्रकारचा माहोल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि हा भव्य दिव्य मंच म्हणजे मी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांसाठी पाहिलेल्या सर्वात मोठ्या मंचांपैकी एक मंच म्हणावा लागणार आहे. कारण ही या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. म्हणजे या स्पर्धेची ट्रॉफी चांगल्या आहेत. म्हणजे विशेष म्हणजे सोन्याचा मुलामा या ट्रॉफीला दिला गेलेला आहे. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे, चांगलं मैदान आहे, चांगलं विद्युत प्रकाश झोत पाहायला मिळतोय, भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. किड्स देखील तेवढेच चांगले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खेळाडू चांगले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजन नियोजन देखील तेवढंच दर्जेदार आहे आणि मॅचही आता आजच्या दिवसातील पहिली रंगतदार ठरते. आता मात्र येत आहेत गोलंदाजीसाठी मीरज घरत यांच्या हातात चेंडू सोपवलाय. चेंडू नाही तर टीमचं भवितव्य सोपवलेलं आहे आणि त्यामुळे 6 चेंडूत 8 धावा. हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 मध्ये 10, 15, 20, 25, 30 देखील होताना आपण पाहिलंय आणि कधी कधी 6 मध्ये 6 न होताना देखील आपण पाहिलंय आणि इकडे 6 मध्ये 8 आहेत. पाहूया काय होईल. प्रेक्षकांना मात्र प्रचंड उत्कंठा आहे या मॅचची सुद्धा. बहरात असणारे 2 बॅटर सौरभ आणि विघ्नेश काय करतील, त्यांना मात्र या ठिकाणी मीरज रोखतील का, याचं उत्तर येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे. अचूक ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना रोकावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आलेला चेंडू धावांमध्ये परावर्तित करावा लागणार आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि हातातही गेलाय. पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. मॅच मध्ये रंग 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 भरले गेले आणि अजूनही 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता.
प्रेक्षकांना जीच अपेक्षा होती तीच या ठिकाणी पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. बहरात असणारे दोन्ही बॅटर होते आणि त्यापैकी एक तर माघारी परतवलेला आहे आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता माघारी परतलेले आहेत बॅटर या ठिकाणी सौरभ आणि विघ्नेश यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते अभिषेक येताना पाहायला मिळत आहेत. जिराडचे खेळाडू आहेत. पाहूयात घरच्या मैदानात कशा प्रकारची कामगिरी करतील. अलिबागची स्पर्धा आणि तालुका नाही तर अख्ख्या जिल्ह्याचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आज इकडे लागलंय, कारण एवढं जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षक देखील आतुर आहेत. चांगला सामना या ठिकाणी त्यांना पाहायचा आहे. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 8 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना हे सगळं काही आवडतं. त्यांना बॅटिंग आवडते, बॉलिंग आवडते, त्यांना फिल्डिंग आवडते. चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठीच ते आलेले आहेत आणि काही प्रेक्षकांचे काही विशिष्ट संघ असतात, विशिष्ट गावं असतात, विशिष्ट खेळाडू असतात आणि त्यांना मनोमन वाटत असतं आमचे आवडते खेळाडू जिंकावे. परंतु काही न्यूट्रल प्रेक्षक असतात, त्यांना दर्जेदार क्रिकेट पाहिजे असतं. जिंकू देत कोणी, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना चांगलं क्रिकेट पाहिजे असतं आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये तेच दर्जेदार आणि चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच मात्र अजूनही ऑन आहे. काय होईल पाहायचं आहे. यावेळेला आपण पाहू शकता टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. बॉल जर पाहिलं तर सीमारेषा दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे येईल आणि एका धावेने मॅच पुढे जरी गेली तरी उत्कंठा वाढणार आहे, कारण अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. प्रेक्षक मात्र उत्कंठेने पाहतायत काय होईल. एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे. एक टोलवण्यासाठी सज्ज आहे तर एक रोखण्यासाठी सज्ज आहे. परंतु तुम्ही आम्ही आत्मीयतेने या मॅचेस पाहतो. क्रिकेटचा खेळ पाहत असताना सकाळची संध्याकाळ कधी होते कळत नाही आणि कधी कधी रात्रीची सकाळ होते ते देखील कळत नाही. असंच काहीतरी आजच्या रात्री तिकडे होणार आहे, कारण दर्जेदार क्रिकेट अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. 4-7 यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंड झाले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खरे. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच मधील उत्कंठा वाढलीये आणि आणखी वाढलीये. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता अजूनही आहे. जिंकणार कोण याची उत्कंठा. राइट, क्या बात है, जबरदस्त मैच हो रहा है. पेजारी के सपोर्टर कितने जोरदार आवाज है. पेजारी वाले कहां पर है? आवाज का पेजारी हाथ दिखाइए ऊपर. पेजारी वाला किधर है? और एमडी वॉरियर वाला कितना है यहाँ पर? एमडी वॉरियर धनंजय सर बोलू. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगत वाढली आहे. यावेळेला फटका समोर खेळला, दबाव हटवला आणि या बॉलला मात्र भिरकावून दिलं सीमारेषा पार. क्या बात है, आउटस्टैंडिंग शॉट, जबरदस्त, दिल की धड़कने तेज करने वाला 6 लगाता हुआ सीधे सेमीफाइनल में एमडी वॉरियर की तरह मैदान के अंदर प्रदर्शन करता हुआ. क्या बात है, दोनों बल्लेबाज यहाँ पर शानदार बॅटिंग, आउटस्टँडिंग. एका ठिकाणी दडपण समोर चालू होतं आणि षटकार मारून सामन्यामध्ये आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅटिंग केली. कसं वाटतं या ठिकाणी, काय मैदानामध्ये दडपण चालू होतं? काय नाही, बॅटिंगला गेलो होतो, कॉन्फिडन्स होता, एक तरी शॉट मारायचाच आहे आणि मी कॉन्फिडन्स मध्ये होतो. क्या बात है, फुल कॉन्फिडेंस और ऑन. जबरदस्त शॉट. एमडी वॉरियर के कैप्टन, उनके टीम मालिक बहुत ही खुश. जबरदस्त, आउटस्टँडिंग. धनंजय, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री दत्ताराम बाळाराम राऊत साहेब हे निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करत असतात, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात. असे सन्माननीय श्री दत्ताराम बाळाराम राऊत यांचं स्वागत आणि सन्मान. अभी पेजरी कप्तान यहाँ पर आइए, आकाश यहाँ पर आइए. आकाश, धनंजय, थोडा वेळ आम्हाला द्या, थोडा वेळ द्या. विनंती असेल सतीशजी थळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण श्री दत्ताराम